नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात नवनीत पेपर संच मधील पेपर क्रमांक 5 मधील भाग 20वा. चला, भाग 20व्यातील पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती पहा. ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी पदावली दिलेली आहे, व्यवस्थित आपण सोडून घेऊयात. सरलीकरण मधला हा प्रश्न आहे बाळांनो, मस्तपणे सोडून घेऊया त्याला. त्यानंतर काय दिलेले, 3 कंसात 13 + 6 × 7 पहा प्रश्न. 3 कंसात 13 + 6 × 7 गोल कंस बंद भागिले गोल कंस 11 × 3 गोल कंस बंद वजा दुसऱ्या कंसामध्ये गोल कंसात 12 - 4 × 2 गोल कंस बंद हे पद सोडवल्यास उत्तर येईल. म्हणजे आपल्याला काय करायचे, सोडवायचं आहे. आणि सोडवण्यासाठी नियम कोणता, तर कंचे भागुबेव. चला, कुठलीही पदावली आली म्हणजे 2 पेक्षा अधिक क्रिया आल्या तर त्या ठिकाणी आपल्याला पदावली सोडवण्याचा क्रम वापरायचा आहे. मग कंचे भागुबेवचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. चला बघा, व्यवस्थित आपण परत एकदा उदाहरण लिहून घेऊया. 3 गोल कंसात 13 + 6 × 7 गोल कंस बंद भागिले गोल कंसात 11 × 3 गोल कंस बंद वजा दुसऱ्या गोल कंसामध्ये 12 - 4 × 2 गोल कंस बंद. या पद्धतीने उदाहरण लिहून घेतले. आपण याला छानसं सोडूया. चला, कंस, कण म्हणजे काय तर कंस. या ठिकाणी गोल कंस आहेत, सगळे गोल कंस आपण ऍट अ टाइम सोडून घेऊ शकतो. ठीक आहे. मग या गोल कंसात बघा, 6 × 7 = 42 आधी गुणाकाराची क्रिया करायची. कंसात जरी असेल तर याच नियमानं तुम्हाला चालायचं आहे, हे विसरायचं नाही. मग बेरजेच्या आधी करायची गुणाकाराची क्रिया. ठीक आहे. 6 × 7 = 42. 42 मध्ये आपल्याला काय करावं लागेल, 13 ऍड करावे लागतील. ठीक आहे. तुम्ही एक स्टेप मांडू शकता किंवा नाही मांडली तरी तुमची मर्जी, काही हरकत नाही. पहा, 6 × 7 = 42. 42 + 13 किती होणार, 42 + 13. चला, 42 + 13, 3 × 2 = 5, 4 × 1 = 5 म्हणजे 55. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह असतं, हे लक्षात घ्या. या दोघांच्या मध्ये तुम्हाला चिन्ह दिसत नाही कोणतंच, पण त्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह लपलेलं असतं. या ठिकाणी भागिले 11 × 3 = 33 वजा 12 मधून 4 लगेच घालवायचे नाही, तसं केलं की चुकणार. तुम्हाला आधी गुणाकार करून घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. मग 4 × 2 = 8, 12 मधून 8 गेले, राहिले 4. मग या ठिकाणी 4. ठीक आहे. आता कोणती क्रिया करून घेणार, तर आधी हीच क्रिया करून घ्यायची. तुम्ही भागाकार करत बसलात तर चुकणार. का चुकणार मॅडम, तर बघा का चुकणार ते सांगते, लक्ष द्या, समजून घ्या बाळांनो. या ठिकाणी बघा, कंस आणि ही संख्या यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे असं मी तुम्हाला सांगितलंय. गुणाकाराचं चिन्ह म्हणजे तिथं थोडक्यात चे आहे, पण डायरेक्टली चे हा शब्द न देता आपल्याला त्या ठिकाणी या पद्धतीनं त्यांनी दिलेलं आहे. तर तुम्हाला समजून घ्यायचं आहे, आधी हीच क्रिया करायची आहे. मग 3 × 55 काय येणार, 165. ठीक आहे. भागिले 33 वजा 4. आता कॅन्सलेशन तुम्ही करून घ्या. या ठिकाणी 33 × 1 = 33, 33 × 5 = 165. असं करा, किंवा या पद्धतीनं तुम्ही साईडला कॅल्क्युलेशन करून घेऊ शकता. मग या ठिकाणी बघा, 11 × 3 = 33, त्यानंतर 11 × 1 = 11, 11 × 5 = 55, परत 3 × 1 = 3 आणि 3 × 5 = 15. उत्तर काय आलं, 5च येते. याही पद्धतीने तुम्ही सोडून घेऊ शकता, काहीच अडचण नाही. मग या ठिकाणी 5 वजा 4 आणि उत्तर येणार येईल. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे बाळांनो. ठीक आहे. 1 या ठिकाणी उत्तर येणार आहे, जे की ऑप्शन नंबर सी मध्ये आहे. ठीक आहे, सी मध्ये आहे. तर या पद्धतीने करायची ही प्रोसेस तुम्हाला सगळी आधी करून घ्यावी लागेल. ठीक आहे. आणि नंतरच भागाकार. समजलं सगळ्यांना? ओके, व्हेरी गुड. चला, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आपल्याला आलेख दिलेला इथं, बघूयात प्रश्न काय आहे.
तर सोबतच्या स्तंभालेखात एका शाळेतील 50 इयत्तांतील मुलांनी व वन महोत्सवात लावलेल्या रोपांची संख्या दाखवलेली आहे. 50 नसेल, 5वीच्या असेल, इथं मिस्टेक झालेली आहे. चला, 5वी इयत्तातील मुलांनी व वन महोत्सवात लावलेल्या रोपांची संख्या दाखवलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इयत्ता दिलेली आहे आणि इथं एक्स अक्षावरती इयत्ता आणि वाय अक्षावरती रोपांची संख्या असं दिलेलं आहे. आपण व्यवस्थित प्रश्न पाहायचा. या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिला बाळांनो. प्रश्न काय आहे तो बघा व्यवस्थित. प्रश्न व्यवस्थित पाहायचा आहे की इयत्ता दुसरी मधील विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांपेक्षा इयत्ता पहिली व चौथी मधील विद्यार्थ्यांनी लावलेली रोपे कितीने जास्त आहेत? कितीने जास्त आहेत? चला, काय विचारलं? इयत्ता दुसरी मधील, इयत्ता दुसरी, हे बघा, इयत्ता दुसरी मधील विद्यार्थी किती आहे? किती विद्यार्थ्यांनी रोप लावलेली आहेत? तर 60. ठीक आहे. त्यानंतर पहिली व चौथी बघा, मग पहिली व चौथी रोमन संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला या ठिकाणी. पहिलीतील आहेत 40 विद्यार्थी, चौथीतील आहेत 50 विद्यार्थी. बघा, पहिलीतील 40 आणि चौथीतील स्तंभ बघायचा तर हा 50 विद्यार्थी. ठीक आहे. 50 आणि 40 झाले 90. ठीक आहे. किती? 50 अधिक 40, एकूण विद्यार्थी किती? 90. आता आपल्याला काय विचारलंय? फरक विचारलेला आहे की मधील विद्यार्थ्यांनी लावलेली रोपे कितीने जास्त आहेत. मग 90 मधून तुम्हाला 60 मायनस करायचे, जे येणार आहे तुमचं उत्तरच असणार आहे, जे की 30 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे बाळांनो. चला, 30 हे या ठिकाणी आन्सर येणार आहे. चला, ऑप्शन नंबर बी मध्ये आपलं चूक उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या मग. 58वा प्रश्न पहा. 58वा प्रश्न व्यवस्थित पाहायचा आहे, समजून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपली जी आकृती आहे, तर आकृतीमध्ये आणखीन काय कमी राहिले? तर हा रेखांकित भाग दाखवायचा राहिलाय. तो मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. मेजरमेंट सुद्धा राहिलेले आहेत दाखवायचे. ठीक आहे. इथं 2 2 2 हे 4. बघूयात आपण मेजरमेंट्स काय आहेत. 2 सेंटीमीटर, येस सेंटीमीटर आहे. ठीक आहे. 3 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि हे सुद्धा 2 सेंटीमीटर. आता व्यवस्थित पाहायचं आहे. ही जी लांबी आहे ती काढून घ्यायची आहे. मग याची 2. ठीक आहे. आता बघा, हा आपण तात्पुरता जोडून घेऊयात म्हणजे मोठा आयत तयार होईल. तुम्ही 2-3 पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. ठीक आहे. आता पहा, या ठिकाणी आपण तात्पुरता हा जोडून घेऊयात. ठीक आहे. म्हणजे काय होणार? मोठा आयत होणार. मग इथं लिहिते मी, मोठ्या आयताचे क्षेत्रफळ काय? लांबी गुणिले रुंदी. मग याची लांबी काय? तर बघा, 2 अधिक 2 अधिक 2 किती झाली एकूण? 6 सेंटीमीटर. हे लक्षात आलं का तुमच्या? मग लांबी 6 सेंटीमीटर, रुंदी काय? तर रुंदी 4 सेंटीमीटर आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. मग 6 × 24 सेंटीमीटर वर्ग हे आपलं क्षेत्रफळ आलेले मोठ्या आयताचं. आता आपण जो आतील भाग आहे, आतील जो आयत आपल्याला मिळालेले त्याचं आपण क्षेत्रफळ काढून घेऊयात. चला, मग आतील आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 3. रुंदी किती आहे? 2. लांबी 3, रुंदी 2. 3 दोन्ही 6 सेंटीमीटर वर्ग हे तुमचं आतील आयताचं क्षेत्रफळ आलेले. आता 24 मधून तुम्हाला 6 सबट्रॅक्ट करायचे, मायनस करायचे, तेव्हाच तुम्हाला या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळणार आहे. ठीक आहे. काय करायचंय?
या मोठ्या आयतातून हा लहान आयत वजा करा, तेव्हा तुम्हाला ह्या जो रेखांकित पोर्शन आहे, रेखांकित भाग आहे, त्याचं तुम्हाला काय मिळणार आहे, क्षेत्रफळ मिळणार आहे. चला मग 18 मधून काय वजा करायचे, सॉरी 24 मधून 6 वजा करा. 24 वजा 6 तुमचं उत्तर येणार 18 सेंटीमीटर वर्ग. बघा ऑप्शन कुठला आहे, 18 चौरस सेंटीमीटर जे आहे ऑप्शन सी मध्ये आपलं अचूक उत्तर. चला 18 चौरस सेंटीमीटर मिळालं उत्तर. चला समजलं सगळ्यांना, ओके. चला मग थांबूया त्या ठिकाणी. आपला भाग 20 पूर्ण झालेला आहे. भेटूयात पुढील भागात भाग 21 मध्ये, पेपर क्रमांक 6 मध्ये. ठीक आहे. अरे आपला 8वा प्रश्न झालेला आहे, आणखीन भाग 20वा कंप्लीट झालेला नाही बाळांनो. चला पुढचा घ्या. 2 अंकांच्या प्राकृतिक नैसर्गिक संख्यांची संख्या आहे. आता किती सोपा आहे प्रश्न. प्राकृतिक संख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्या किंवा त्यालाच इंग्लिश मधून नॅचरल नंबर असं म्हणतात. मग या ठिकाणी आपल्याला नैसर्गिक संख्यांची संख्या किती विचारली, ती ही 2 अंकी. किती येणार, 90 येणार. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी आपलं फायनल आन्सर असणार आहे. समजलं सगळ्यांना. चला पुढील प्रश्न पाहूयात मग. .0725 या संख्येला सोप्या अंश रूपात लिहिण्यास प्राप्त होईल. म्हणजेच काय, तर हा दशांश अपूर्णांक तुम्हाला दिलाय, याचं रूपांतर तुम्हाला अपूर्णांकामध्ये करायचे, व्यावहारिक अपूर्णांकात करायचे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आधी. मग या ठिकाणी 0.0725 या पद्धतीनं तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शन म्हणजेच दशांश अपूर्णांक दिला. आता याचं कन्वर्जन आपण व्यावहारिक अपूर्णांकामध्ये करून घेऊयात. मग बघायचं पॉईंटच्या उजवीकडे किती अंक आहेत, 4. मग एकावर 4 शून्य देऊन टाका. त्यानंतर अंशस्थानी येणार 725. कॅन्सलेशन करा बाळांनो. मग 25 चौक 100, 25 शून्य शून्य, 25 शून्य शून्य, 25 दोन्ही 50. किती राहिले मग, येस 22 राहिले आणि 25 9 225. सो फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज 29/400. 29/400 असं तुमचं फायनल आन्सर असणार आहे. 29/400 हे तुमचं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. तर ते आहे ऑप्शन बी मध्ये. ठीक आहे. चला आता आपला भाग 20 कंप्लीट झालेला आहे. पुन्हा भेटूयात पुढील भागात भाग 21वा घेऊन, पेपर क्रमांक 6 मध्ये. ठीक आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. लगेच येणार आहोत. तोपर्यंत या भागांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा.